नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑलरेडी आपले एक्झाम झालेले आहेत. आता काही मुलं प्रिलिम्स देणार आहेत, काही मुलं मेन्स देणार आहेत. पण प्रश्न हाच आहे परत, की ज्या मुलांचं ह्यावेळी काय झालेलं नाहीये प्रिलिम, ते मुलं नक्की काय मिस्टेक करतायत. ओके, त्या मुलांचं काय चुकते ह्याच्यावर आपण डिस्कस करायचंय. बघा, आपल्याकडे ह्यावेळी 4 तारखेला 3.5 म्हणजे 3.5 लाख मुलांनी काय दिली होती, एक्झाम दिली होती. त्यातले फक्त 12,800 मुलं काय देणार आहेत, मेन्स देणार आहेत. ओके, 800 जागा आहेत आपल्या. तर बाकीचे राहिलेले 3 लाख, मी म्हणेन 37,000 किंवा 38,000 मुलं, ह्या मुलांचं काय चुकलेलं आहे. ह्या मुलांनी परत काय करायचं, ह्या मुलांना आता प्रिलिम्स द्यायची आहे. ओके, काहींचं ते एज बार पण होईल याच्यामध्ये. सो तोच प्रश्न आहे की आपण कट ऑफ क्लिअर का करत नाही. ही 12 जी आहेत ना, 12,000 मुलं, त्यांनी काय वेगळं केलं आणि आपण काय चुकीचं केलंय की ज्यामुळे आपण काय नाही आहोत, कट ऑफ मध्ये बसलेलो नाही आहोत. सो काही रिझन्स आहेत, ती कारण आपल्याला काय करायची, आजच्या लेक्चरमध्ये बघायचे, आजच्या व्हिडिओमध्ये बघा. जनरली आपण असं विचार करतो, बघा, पेपर झाल्यानंतर तुमचं काही सर्वांचंच असं म्हणतं, असं माझं पण हा येत होता की पहिला आपण म्हणतो बघा, पेपर बाहेर पडल्या असं वाटतं की जेव्हा आपण लक्षात घे मी काय म्हणतोय, जेव्हा आपण पेपर एक्झाम मधून बाहेर पडतो, 90 जर अटेम्प्ट केले असतील तर असं वाटतं की 90च्या 90 काय असतील, करेक्ट असतील. थोडंसं बाहेर आलो, ऑटोमध्ये बसलो, बसमध्ये बसलो, असं वाटतं की यार 5 क्वेश्चन कुठेतरी रॉंग झाले असतील. चला, 85 तर नक्कीच करेक्ट आहेत असं वाटतं, 85 तर नक्कीच करेक्ट आहेत. पण जसं ट्रेनमध्ये बसतोय किंवा घरी आल्यानंतर असं वाटतं की नाही, थोडे 5-10 मार्क काय होते माझे मायनस होत आहेत, इकडे तिकडे थोडंसं मित्रांकडनं वगैरे समस्या, याचं उत्तर हे आहे, त्याचं उत्तर हे आहे. त्यामुळे आता स्कोर येतो, म्हणजे असं म्हणतो की आता चला 75 तर नक्कीच करेक्ट आहेत. ओके, 2 दिवस जातात, त्यानंतर तो येतो तो 65 वर. कितीवर येतोय, 65 करेक्ट नक्कीच आहे. आता माझं कट ऑफ तर नक्कीच क्लिअर होणार आहे. ओके, पण जेव्हा काय येते, अँसर की येते आणि अँसर की मध्ये आपण काय बघतो, आपली पेपर चेक करतो, त्यावेळी समजतो की आपण काय आहोत, कट ऑफच्या बाहेर. सो हे का होतंय, म्हणजे मी खूप वेळा बघितले, मुलांचा अनुभव केलेला आहे. जेव्हा ते पेपर देऊन येतात ना, त्यांना विचारलं पेपर कसा होता, तर पहिलं त्यांचं वाक्य असतं काय, पेपर सोपा गेलेला आहे, अटेम्प्ट पण छान झालेला आहे. ओके, चांगला अटेम्प्ट केलेला आहे. मग तरी पण का कट ऑफ क्लिअर होत नाही, प्रश्न तोच आहे ना. पेपर पण सोपा होता, पेपर म्हणजे अटेम्प्ट पण चांगला होता, तर तरी पण कट ऑफ काय होत नाही, आपला क्लिअर होत नाही. सो त्याची काही कारण आहेत, आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिला तर पहिला रिझन काय आहे, तर आपला जो काय अप्रोच आहे ना, पेपर सोपा होता. ओके, याचा एक अर्थ काय आहे, आपल्याला सोपा का वाटला असेल, तर आपण एकतर काय मारलेलं असते, पेपरमध्ये काय मारलेला असतो, तुक्का मारलेला असतो. काय होते बघा मिस्टेक मध्ये, मित्रांनो तुम्हाला खरंच सिरियसली सांगतो, ज्यावेळी कंबाईनचा पण पेपर देत असतो, 100 क्वेश्चन, किती क्वेश्चन, 100 क्वेश्चन आणि 60 मिनिटं, ज्यावेळी तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात करता, त्यावेळी असं वाटतं की मी सोडवलेला प्रत्येक क्वेश्चन कसा असणार आहे, करेक्ट असणार आहे. मी सोडवलेला प्रत्येक क्वेश्चन कसा आहे, करेक्ट आहे, असंच माइंड तुम्हाला तिथे फील करून देतं. तुम्हाला अजिबात समजत नाही की तुम्ही काय करताय, एखादे क्वेश्चन सोडवताना काय करताय, सिली मिस्टेक करताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देईन, कंबाईन बीज एक्झाम सोडवताना मी फक्त कलम 154 मी वाचून गेलेलो होतो, किंवा कलम 349, यांच्याबद्दल मला आयडिया होती, पण माइंड तिथे तुम्हाला साथच देत नाही. ओके, काही वेळेला काय वाटतं, माइंड तुम्हाला तिथेच फसवते की नाही नाही, ह्याचं उत्तर हेच आहे, ह्याचं उत्तर काय आहे, हेच आहे. So, काही वेळेला आपण राज्यसभाच्या जागी काही शब्द काय असतो, आयोगांचं अपेक्षित काय असतं, लोकसभा, पण आपण राज्यसभाच काय चालतो, पकडून चालतो. अरे राज्यसभेचं म्हणजे मध्ये ग्रुप बी क्वेश्चन होता, काय क्वेश्चन होता, तर उपराष्ट्रपती हे लोकसभेसाठी निवडून येण्यासाठी काय असले पाहिजे, पात्र असले पाहिजेत. उपराष्ट्रपती हे कोणासाठी निवडून येण्यासाठी पात्र असले पाहिजेत, तर राज्यसभेसाठी, लोकसभेसाठी नाही. सो आयोगाने ऑप्शन मध्ये काय टाकलं होतं, लोकसभा. तर तुम्हाला ते एलिमेंट करायचं होतं, पण ज्यावेळी तुम्ही 1 तासामध्ये तो पेपर सोडवत असता, त्यावेळी ते समजत नाही, त्यावेळी ती गोष्ट काय वाटते तुम्हाला, बरोबर असते. सो आपला पहिला अप्रोच काय चुकीचा आहे, तर पेपर सगळ्यात सोपा होता, हे म्हणणं मोठाच काय आहे, भ्रम आहे. लक्षात घ्या, आता जे मित्र ज्यांची ह्यावेळी काय झाली नाही, प्रिलिम, विद्यार्थी मित्रांची प्रिलिम पास होत नाहीये, तुम्ही झाला नसाल, तर गिवअप करू नका. पहिली गोष्ट म्हणेन, गिवअप करू नका. तुम्ही तुमच्या मिस्टेक्सवर काम करा. ह्याच्या पेपर एवढा अनालिसिस करा ना चांगला. मी तुम्हाला फक्त एक थोडंसं कशा पद्धतीने अनालिसिस करायचं ते तुम्हाला सांगतो. एवढा चांगला अनालिसिस करा ना हा पेपर, 4 तारखेचा आणि 12 तारखेचा, 11 तारखेचा. तुम्हाला परत 14 जूनला आणि 12 जुलैला त्या मिस्टेक करायच्या नाहीत. ओके,
इकडे तुम्ही असं सब्जेक्ट लिहा. सब्जेक्टच्या नंतर लिहा तुम्ही टोटल क्वेश्चन किती होते, टोटल क्वेश्चन, टोटल तुम्ही अटेम्प्ट किती केलेत, टोटल तुमचं अटेम्प्ट, त्यातले तुमचे राईट किती झालेले आहेत, त्यातले तुमचे रॉंग किती झालेले आहेत. ठीक आहे. रॉंग नंतर तुम्ही कोणती सिली मिस्टेक केलेली आहे, सिली मिस्टेक तुमचे काय झालेले आहेत, किती क्वेश्चन तुम्ही 50-50 मध्ये सोडवलेले आहात, आणि शेवटला तुमचं काय करा, स्कोर लिहा. अशा पद्धतीने पेपर काय करा तुम्ही. जॉग्राफी असेल समजा, तुमचं जॉग्राफी 10 क्वेश्चन होते, 10 मधले समजा तुम्ही टोटल 10चे 10 अटेम्प्ट केले होते, आणि त्यातले 5 रॉंग झाले, 5 काय झाले राईट झाले, 5 काय झाले रॉंग झाले. त्यातल्या सिली मिस्टेक तुमच्या 2 होत्या, काही क्वेश्चन तुम्ही घाईमध्ये वाचले. त्याचा अर्थ मला अजून जॉग्राफीवर काम करण्याची काय आहे. मॅथ्सचं जस्ट एक्झाम्पल सांगेन तुम्हाला. मॅथ्स तुम्ही 15 अटेम्प्ट केले होते, किती अटेम्प्ट केले होते, समजा 15 अटेम्प्ट केले, 10 राईट झाले, 5 रॉंग झाले. ओके, 5 का रॉंग झाले इथे म्हणजे अटेम्प्ट तुम्ही केले, सॉरी काय म्हणतोय मी, मॅथ्सचे तुम्ही 20 क्वेश्चन होते, त्यातले 15 अटेम्प्ट केलेत, 10 राईट झाले, 5 काय झाले रॉंग झाले, त्यातले पण 2 तुमचे काय झाले सिली मिस्टेक झाल्या. ओके, 50-50 मध्ये काही ते आपण मॅथ्स सोडवत नाही. सो तुम्हाला अजून कशावर काम करण्याची गरज आहे, तर मॅथ्सवर काम करण्याची. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, स्वतःला अनालिसिस करा. रिझन 2 काय असते बघा, आपला पेपर क्लिअर न होण्याचं रिझन दुसरं काय असतंय, तर ॲक्युरेसीपेक्षा आपण अटेम्प्ट काय करतो, अटेम्प्टवर जास्त फोकस करतो. मुलं काय करतात माहिती का, अगोदरच घरातून ठरवून गेलेले असतात की मी आज एवढ्यापेक्षा जास्त अटेम्प्ट करूनच येणार, मी याच्या खाली येणारच नाही. पण ऍक्च्युली मुलांना हे समजत नाही की पेपरची किती सोडवायची, किती क्वेश्चन सोडवायचे. तुम्हाला ऍक्च्युली कुठे ठरवता आलं पाहिजे, हॉलमध्ये गेल्यावर. पेपर इझी असेल तर तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे, ठीक आहे मी 90+ म्हणेन. पेपर मीडियम असेल तर तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे 85+. आणि जर तुमचा पेपर डिफिकल्ट वाटतो, आता ह्या वेळेचा पेपर जो 4 तारखेचा पेपर होता तो कसा होता, इज मॉडरेट होता थोडासा. सो डिफिकल्ट असेल तर माझा अटेम्प्ट काय असला पाहिजे, 80-85च्या दरम्यान किंवा 87च्या दरम्यान असला पाहिजे. ते पेपर हॉलमध्ये गेल्यावर तुम्ही ठरवलं पाहिजे की मला कोणता किती अटेम्प्ट करायचा आहे. पण मुलं काय करतात, ऑलरेडी ठरवून जातात की मी 95-97 तर एवढंच करून येणार. ओके, नाही, ह्या तुमचं पूर्ण काय आहे चुकीचं. कारण की ते काय महत्वाचे आहे, तर तुमची ॲक्युरेसी महत्वाची आहे. तुमच्या पेपरमध्ये जर ॲक्युरेसी नसेल तर तुम्ही किती अटेम्प्ट केले डझंट मॅटर. ओके, तुम्ही 80 अटेम्प्ट करा, त्यातले जर तुमचे 70 करेक्ट येतात, किती करेक्ट येतात, तर तुमची ॲक्युरेसी किती आहे, खूपच काय आहे, चांगली आहे. अशा पद्धतीची ॲक्युरेसी असली पाहिजे. ओके, सो ॲक्युरेसी म्हणजे कमी अटेम्प्ट करा, जास्त वेळ घ्या तिथे क्वेश्चनला. 10 क्वेश्चन मध्ये नका तुम्ही हे करू. ओके, सोडून द्या ते क्वेश्चन, पण 80 क्वेश्चन असे सोडवा की त्यातले माझे किती करेक्ट आले पाहिजेत, तर 70 करेक्ट आले पाहिजेत. आणि ठीक आहे 10 इकडे तिकडे गेले तरी माझे क्वेश्चन मी अफोर्ड करू शकतो. सो अटेम्प्ट पेक्षा तुम्ही पुढच्या वेळी जाताना एक्झामला कशाला महत्व द्या, ॲक्युरेसीला महत्व द्या. आणि ॲक्युरेसी आणायची असेल तर तुम्हाला सर्वात मस्ट आहे ती तुमची रिव्हिजन. तुम्ही रिव्हिजनला जास्त महत्व दिला पाहिजे. मुलं तुम्ही आपण अजून एक मिस्टेक करतो, काय करतो माहितीये का, आपण शेवटच्या क्षणापर्यंत वाचत असतो. शेवटचा पेपर हातात येईपर्यंत आपण काय करत असतो, वाचत असतो. तुमचं एक्झाम म्हणजे एक्झामच्या 1 महिना अगोदर तुमचं नवीन रीडिंग संपलंच पाहिजे. तुम्ही फक्त कशावर फोकस ठेवला पाहिजे, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. शेवटचा 1 महिना तुम्हाला फक्त काय करता आलं पाहिजे, रिव्हिजन करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, दुसरं रिझन काय आपलं कटअप न क्लिअर होण्याचं, आपण ॲक्युरेसीपेक्षा जास्त काय करतो, अटेम्प्टवर जास्त काय करतोय, भर देतोय. तिसरा एक ते काय होते म्हणजे काय, स्टॅटिक वाचून एक्झाम म्हणजे डायनॅमिक काय होते, सॉल्व्ह करतो. म्हणजे आपण काय करतो, फक्त स्टॅटिक वाचून जातो. आता इथे बघा, जॉग्राफीला एक क्वेश्चन विचारलं होतं आयोगाने, काय विचारलं होतं की आपल्याकडे जे काही चार्जिंग स्टेशन आहेत, चार्जिंग स्टेशन ते किती किलोमीटर अंतरावर असतील, किती किलोमीटर अंतरावर आहेत असतील असं बजेटमध्ये लिहिलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर 25. तर तुम्हाला जनरल अवेअरनेस पण असला पाहिजे. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला जॉग्राफीमध्ये ऐकून टाकलं होतं, तर अपेक्षा काय होते की तुमच्याकडे काय असलं पाहिजे, जनरल अवेअरनेस असलाच पाहिजे. ओके, सो स्टॅटिक वाचून एक्झाम क्लिअर होत नाही. तुमची 40-45 क्वेश्चन काय होतील, सॉल्व्ह होतील. पण बाकीचा क्वेश्चन पेपर तुम्हाला तुमचा टेम्परामेंट ठरवणार. तुमचं टेम्परामेंट कसं आहे, तुमचं टेम्परामेंट जर चांगलं असेल तरच तुम्ही म्हणतात तुमचे एवढे क्वेश्चन करेक्ट होण्याचे चान्सेस काय होतात, वाढतात. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, 50-55 एवढे क्वेश्चन सर्वच मुलं काय करतात, बरोबर करतात. पण पुढे जो कस लागतो ना, 15 ते 10 ते 15 क्वेश्चन,
ह्या मुलांवर ज्यांची कमांड असते, म्हणजे जी मुलं ह्याच्यावर कमांड करतात 10 ते 15 क्वेश्चन, त्यांचाच कटअप काय होतो, क्लिअर होतो. आपण इथेच असतो की ते आपले 50 करेक्ट येतात, 40 रॉंग होतात. मग आपला स्कोर येतो 40-45, 40-35. ओके, आपल्याला एवढीच रेंज असते. आपल्याला ते पुढचे 10 ते 15 क्वेश्चन असे असतात जे आपण कधी वाचलेले नसतात, तरी पण आपल्याला तिथे आपलं एलिमिनेशन. मी असं मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही तुमचं 3 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडनं काय संपलेलं असतं, तुमचं नॉलेज संपलेलं असतं, तर तुमच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. किती गोष्टी असल्या पाहिजेत? 3. तर कोणत्या 3 गोष्टी? तर तुमच्याकडे तुमचं काय असलं पाहिजे? इलिमिनेशन चांगली असली पाहिजे. कोणती गोष्ट चांगली असली पाहिजे तुमच्याकडे? इलिमिनेशन चांगली असली पाहिजे. इलिमिनेशन टेक्निक. नंतर तुमच्याकडे काय असलं पाहिजे? गेसिंग चांगलं असलं पाहिजे तुमचं. आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे काय असलं पाहिजे? तर कॉमन सेन्स काय असलं पाहिजे? ह्या 3 गोष्टी तुमच्या ज्यावेळी नॉलेज संपतो आणि ह्या 3च गोष्टी ज्याच्याकडे चांगल्या असतात, तोच ते 10-15 क्वेश्चन काय करतो? करेक्ट करतो आणि कट ऑफ क्लिअर करून जातो. ओके, सो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावर काम करायचं आहे. कशावर काम करायचं आहे? इलिमिनेशन, गेस आणि कॉमन सेन्स. चौथा रिझन काय आहे? तर आपल्याकडे कंबाईन, आपल्याकडे इथे एक बॅकअप म्हणून बघितलं जातं. कंबाईनला काय बघितलं जातं? एक कंबाईन बी एक्झामला एक बॅकअप म्हणून काय केलं जातं आपल्याकडे? बघितलं जातं. ओके, सो का बॅकअप बघितलं तर मग काही मुलांचं काय असतं की मला ह्यावेळी काय करायचं आहे, राज्याचा अभ्यास करायचा आहे, मी युपीएससी देतोय, मग मी का कंबाईन करू? मग ते हलक्यामध्ये घेऊन एक्झाम पेपरला जातात. ते पेपरला जातात, मग त्यांना त्यांचा तेवढे एफर्ट्स लागत नाही. लक्षात ठेवा. इथे मी एकच स्टेटमेंट म्हणेन तुम्हाला, इफ यू डिझर्व इट यू विल गेट इट. मग कितीही सोपी एक्झाम असू दे, इफ यू डिझर्व इट यू विल गेट इट. तुम्ही जर त्याला एक्झामला रिस्पेक्ट दिलात नाही, तर एक्झाम तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. लक्षात ठेवा. सो इफ यू डिझर्व इट यू विल गेट इट. म्हणजे किती पण छोटे ग्रुप डी ची काय एक्झाम असो ना, तर तुम्ही त्याला जर हलक्यात घेतलं, तर ती एक्झाम सुद्धा तुम्हाला हलक्यात घेणार आहे. तुम्हाला ती कट ऑफ क्लिअर करून देणारच नाही. तुम्ही नाहीच होणार तुमचं एक्झाम ती. का? तुम्ही त्याला रिस्पेक्ट दिलेला नाही. सो तसं शाहरुख खानचा एक डायलॉग आहे ना, जिस जिसको तुम शिद्दत से चाहते हो उस उसे मिलाने के लिए पूरी कायनात क्या होती है? जुट जाती है. ओके, वैसी है. तर तुम्हाला पूर्ण रिस्पेक्ट द्यावा लागेल त्या एक्झामला, तरच तुम्ही डिझर्व कराल की मला एक्झाम काय होईल माझी निघून जाईल. बॅकअप प्लॅन ठेवू नका. एक प्रायोरिटीज असली पाहिजे. जर तुमची राज्यसेवा जर तुमचा टार्गेट नसेल, तर तुमच्या आतापासून काय असली पाहिजे? प्रायोरिटी असली पाहिजे. आपल्याकडे आता 150 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 150 दिवस. सो शेवटचं अतिशय महत्वाचं, टेस्ट अनालिसिस न करणे. काही मुलं तर 1000 टेस्ट देतात, 1000 सॉरी खूप बोललो आपण, 50 टेस्ट देतात, 40 टेस्ट देतात, 30 टेस्ट देतात, पण त्याचं काय करत नाहीत. फक्त काय काउंट करतात ते, माझे किती करेक्ट आलेत, किती करेक्ट आले हे काउंट करत बसतात. म्हणजे ते एक, म्हणजे समजा एक पेपर सोडवला, 90 अटेम्प्ट केले, त्यातले त्यांचे 50 करेक्ट आले, 40 ते लोक फक्त फोकस करतात. म्हणजे आपण काय करतो? फोकस फक्त 50 करेक्ट आले त्याच्यावर फोकस करतो. पुढचे वेळी करतो मी 50 मला काय करायचे 60. अरे पण दादा 60 कसे होतील तुझे? जेव्हा तू हे 40 क्वेश्चन काय करतील? अनालिसिस करशील. उद्या जर परत ह्या जे 40 क्वेश्चन वरचा चुकलेला क्वेश्चनवर जर तुला परत थीमवर काय झाला क्वेश्चन आला, पण तू जर परत तुझा चुकला, तर तू सेम मिस्टेक परत केलेली आहे. तू अनालिसिस केला नाही. सो मी म्हणेन, एखादा एक परत मी एक शेवटचं वाक्य बोलतोय. तुम्ही जर टेस्ट दिल्यानंतर किती करेक्ट आहेत हे काउंट करण्यापेक्षा किती रॉंग झालेले आहेत हे अनालिसिस मध्ये करण्यामध्ये आपला वेळ काय करा? इन्व्हेस्ट करा. किती चुकलेत ना ते क्वेश्चन अनालिसिस करण्यामध्ये काय करा? तुमचा वेळ इन्व्हेस्ट करा. इनपुट लावा तिथे. ओके, लक्षात येईल मित्रांनो. तो टेस्ट दिली, स्कोर पाहिला, अनालिसिस करत नाही. ओके, प्रिपरेशन एक काय टाइमपास आहे तुमचा. काय झालेला आहे? तुम्ही टाइमपास करताय. जर तुम्ही काय करत नसाल, अनालिसिस करत नसाल. सो अनालिसिस मस्ट आहे. पेपर दिल्यानंतर तुम्ही कमी टेस्ट द्या. मी म्हणेन 10 टेस्टच द्या, पण त्या 10 टेस्ट काय करा? अनालिसिस करा. कारण टेस्टचा आणि रिअल एक्झामचा काही संबंध नसतो. रिअल आपल्या टेस्ट का द्यायची असेल तर आपली काय झाली पाहिजे? टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे. आपलं फिअर कमी झालं पाहिजे. ओके, आणि शेवटचं एक रिझन आहे टाइम प्रेशर हँडल न करणे. कारण का ज्यावेळी आपण एक्झामला बसतो 11 ते 12, आपल्या माइंडमध्ये खूप सारे प्रेशर चालू असतात. खूप सारं चालू असतं. फॅमिली प्रेशर, लग्नाचं प्रेशर असते मुलींसाठी. जर नाही झालं तर परत लग्न आपलं लावून देणार आहेत. ओके, मुलांसाठी जॉबची काय असते? कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉब पाहिजे असतोय. ओके, थोडा फॅमिलीतच प्रेशर म्हणतो आपण. फॅमिली रिलेटिव्हचा प्रेशर असतोय. नातेवाईक प्रेशर असं असतं की अजून किती वेळ, अजून किती वेळ, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, तरी तो अजून एक्झाम देतोय. कधी होणार तो अधिकारी? या सर्व प्रेशरने आपल्याला तो 1 तासामध्ये बसायचं असं नाही.
आणि जर असं जर प्रेशर घेऊन जर तुम्ही अभ्यासाला बसलात, त्या टेस्टला बसलात, तर तुमचा आउटपुट निघणार नाही. तुम्ही तिथे सिली मिस्टेक करणार. सो लक्षात घ्या, एक्झामला जाताना तुम्हाला काय जायचंय, फुल्ली प्रिपेअर्ड असं जायचं आहे. बाकी काही विचार न करता. म्हणजे जर जसं महेंद्रसिंग धोनी म्हणतो, MS धोनी म्हणतो, काय म्हणतो, जर तुमची प्रोसेस चांगली असेल, काय चांगली असेल, प्रोसेस चांगली असेल, तर रिझल्ट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ प्रोसेस. तो चांगली प्रोसेस करा. राहिले तुमच्याकडे आता किती दिवस, 140-145 दिवस आहेत. ज्या मुलांची आता नाही म्हटलं तरी बघा 3 लाख मगाशी म्हटल्याप्रमाणे 37,000 मुलं परत देणार आहेत मेन्स. त्यातली बघू समजा 37,000 काय होतील, एज बार होतील, पण त्याच्यामध्ये काही आता ग्रॅज्युएट पण ऍड होतील. सो जवळजवळ 4 लाखापर्यंत आकडा जाणार आहे आता एक्झाम देणाऱ्यांचा. किती, 4 लाखामध्ये आता 800 जागा 900 जागा असू शकतात परत. ओके, तर तेच आहे. परत काय करा, ह्या मिस्टेक्स तुम्ही करू नका. ओके, सो मी काय म्हणतोय, आपण काय मिस्टेक करतोय, तर थोडक्यात सांगतो परत, आपण टाइम मॅनेजमेंट करत नाही आहोत. काय करत नाही आहोत, टाइम मॅनेज करत नाही आहोत. बेसिककडे आपलं लक्ष नाहीये. ॲक्युरेसी नाही आहे आपल्याकडे. ॲक्युरेसीवर काम करावं लागेल आपल्याला. टाइम मॅनेजमेंट करावं लागेल पेपरमध्ये. अटेम्प्ट तुमचा किती असला पाहिजे याच्यावर डिपेंड आहे अटेम्प्ट. ओव्हर अटेम्प्ट पण खूपच घातक असतो आणि कमी अटेम्प्ट सुद्धा काय असतोय, घातक असतोय. टेस्टचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला ह्या काही गोष्टी कराव्या लागतील. ओके, तर तुमची येणारी पुढची तारीख 14 जून म्हणतात ना, फ्रुटफुल होणार आहे. अदरवाईज तोच रिझल्ट तुम्हाला परत भेटू शकतो आणि पुढचा 12 जुलै. सो ह्या एक्झाम जर तुम्हाला परत वाटतं की क्लिअर करायचं, मला परत फेल्युअर बघायचं नाही, तर ह्या गोष्टींवर काय करा, काम करा. त्यातल्या त्यात म्हणेन कशावर काम करा, ॲनालिसिस. आणि अभ्यास करताना लक्षात घ्या, प्रायोरिटी ठेवा तुमची. काय ठेवा, प्रायोरिटी ठेवा. प्रायोरिटीनुसार तुम्ही काय करा, तुमचा अभ्यास करा मित्रांनो. ओके, ठीक आहे, आपण थांबूया इथे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. असेल तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.